बातमी बीडमधील विलास घुले प्रकरणी बातमी समोर येते। या प्रकरणी आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर सुद्धा केलं जाणार आहे। बीडमधील विलास घुले खून प्रकरणी इथले नागरिक आक्रमक झाले होते, कुटुंबीय आक्रमक झाले होते, आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। घुले खून प्रकरणातील आरोपींची नावं पाहूयात। बाबासाहेब कदम, मंगेश कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम गायकवाड, भैया गायकवाड, अजय कदम, नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम। तर घुले खून प्रकरणासंदर्भात ही माहिती समोर येते। ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। या खून प्रकरणानंतर इथले घुले कुटुंबीय त्यानंतर ग्रामस्थ हे प्रचंड आक्रमक झाले होते। रस्त्यावर उतरत त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली होती। त्यानंतर प्रशासनानं या आरोपींविरोधात ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि या सर्व आरोपींना आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांचाही या घुले कुटुंबियांना फोन गेला होता। त्यांनी सुद्धा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल अशी माहिती दिली होती, असं आश्वासन या कुटुंबियांना दिलं होतं आणि त्यानंतर आता ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमीर हुसेन आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमीर, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र कुटुंबीय प्रचंड आक्रमक झाले होते याआधी। नक्कीच जगदीश सर, आपण जर बघितलं तर विलास घुले यांची जी हत्या झालेली आहे केस तालुक्यात बीड जिल्ह्यातील, ते दुर्दैव हत्या होती। त्यानंतर आपण जर बघितलं तर त्या हत्येनंतर 6 आंदोलन 3 दिवसात करण्यात आले। काल जर बघितलं तर बीडच्या केस तालुक्यामध्ये केस पोलीस स्टेशनमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये मृतदेह आणला होता। 10 तास ते मृतदेह तर केसच्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता। 10 तास ते आंदोलन चालला, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत ते आंदोलन चालला होता। 10च्या नंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आलं। जेव्हा तर घुले यांचे जे भाऊ होते त्यांचा आरोप होता की या मॅटरमध्ये तर जे बीडचे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांच्या पुत्राचं नाव उल्लेख करा, कारण की ते साहेबाजी असं त्यांचं म्हणणं होतं। त्यानंतरच पोलिसांनी एक लेखी जबाब त्यांच्याकडून लिहून घेतला आणि त्यानंतर हे समजूत त्यांची काढली आणि चौकशी आम्ही त्यांची सुद्धा करणार। त्यानंतरच आंदोलक जे होते ते पोलीस स्टेशन मधून मृतदेह घेऊन गेले आणि त्यांचा अंतिम संस्कार केला। विशेष म्हणजे आज तर बीडची एसपीने त्याच विषयावर एसआयटी सुद्धा स्थापन केलेली आहे। या प्रकरणी आता ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस या प्रकरणी आता अधिक कडक कारवाई करत आहेत। सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।